आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात। अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। मतदानाचे वय 18 वर्षावरून 16 वर्षे करण्याची घोषणा कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे ब्रिटनने। प्रश्न 2, जागतिक मेंदू दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 22 जुलैला। प्रश्न 3, 2027 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप WTC फायनल कोणत्या देशात होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे इंग्लंडमध्ये। प्रश्न 4 पाहूया। भारत इंग्लंड महिला एकदिवसीय क्रिकेट मालिका कोणी जिंकली आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत देशाने। प्रश्न 5, वाद शांततापूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी कोणी ठराव मंजूर केला आहे? तर त्याचं उत्तर आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने। प्रश्न 6, कोणता देश 2025 चा फिडे बुद्धिबळ विश्वचषक आयोजित करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत देश। प्रश्न 7, भारतातील पूर्णपणे स्वदेशी 50 किलोवॅट क्षमतेचा भूऔष्णिक वीज प्रकल्प कुठे उभारला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश इथे। प्रश्न 8, गोतिया कप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारताने। प्रश्न 9, L&T एनर्जी ग्रीनटेक इंडिया भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्लांट कुठे उभारला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये। प्रश्न 10 पाहूया। अशोक स्तंभाची प्रतिकृती कुठे अनावरण करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे श्रीलंका इथे। प्रश्न 11, भारतीय हवाई दलाने कोणते विमान निवृत्त करण्याचा निर्णय घेतला? तर त्याचं उत्तर आहे MiG-21। प्रश्न 12, FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक 2025 मध्ये बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला मानसशास्त्रज्ञ कोण बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे सुहानी शाह। प्रश्न 13 पाहूया। भारतातील पहिला खान पर्यटन प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्यामध्ये। प्रश्न 14, ओरिएंटल कपची तिसरी आवृत्ती कुठे आयोजित केली जात आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे। प्रश्न 15, नाबार्डचा 44वा स्थापना दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 22 जुलैला। प्रश्न 16, कोणत्या राज्य सरकारने दूध अनुदान योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्य सरकारने। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला। प्रश्न 17, 2025 सालची साफ अंडर-20 महिला अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशाने। असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।